ब्रिज, ही आपली गड नदी आणि हे आपलं कणकवली नगरपंचायत आपला सगळ्यांचं स्वागत करतं आहे. काही बोला, कोकणात हायवेवरती पण चालवायला मजा येते. म्हणजे विचार करा, सिनरी चांगली आहेत, खाली नदी आहे, खाली शेतं पण आहेत, डोंगर आहेत, मस्त रोड बीड एक नंबर आहे, सिनरी एक नंबर. जास्त त्या साईडला नको जाऊया पण या साईडने झाले 4 खड्डे खाल्ले चालतील. एक नंबर आहे ते राधानगरी धरण आणि एक नंबर एवढा हाईटवरती आहे ना, भारी वाटतं. सो हे गाइज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गिअर 6 वंडरर. आणि आपला आज हा लास्ट व्लॉग असणार आहे आपल्या कोकण सिरीजचा. सो बेसिकली लास्ट व्लॉग म्हणजे मी आतापर्यंत रिटर्न मुंबईला जातो आहे. मस्तपैकी 30 दिवस कसे गेले मला काही कळलं नाही. गणपती आले, 11 दिवस गणपती होता, खूप मजा केली. जास्त काही मी शूट केलं नाही बिकॉज तो आनंद मला घ्यायचा होता. सो आधी 10 दिवस, नंतर 10 दिवससुद्धा खूप मजा केली. मासे पकडले, मटण खाल्लं, खूप काही केलं. सो हे एक वेगळंच असतं ना की गावी आल्यानंतर मग गावची मजा वेगळीच असते काही. सो बघू, आता परत येणार आहे मी समथिंग 10 दिवसांनी परत. आमच्या इकडे आता नवरात्रीला मोठा उत्साह असतो. सिधाचा डोंगर म्हणून तिकडे पाठी आता दिसणार ना धुक्यामध्ये. सो सिधाचा डोंगर आहे, त्यावरती सगळे आपली फॅमिली जाते, सगळे मित्रमंडळी जातात आणि एक छोटीशी पिकनिक काइंड ऑफ स्पॉट आहे ती, जिकडे मजा केली जाते. सो ती करायला मी येणारच आहे नक्की. सो तसं आपण परत येणार आहे, असं एवढंसं काय वाईट वाटत नाही आहे मला इथे जाताना, बिकॉज परत येणार आहे मी. पण कदाचित आता बघूया परत मराठी व्लॉग आपण कधी करणार, बिकॉज हा लास्ट व्लॉग असणार आहे मराठी सिरीजचा आपल्या. मी ट्राय करतो, जर तुमचा खूप चांगला प्रतिसाद आला तर जर खूप चांगला प्रतिसाद आला आपला तर मी कदाचित मराठीमध्ये व्लॉग चालू ठेवेन आपले पुढे सगळे. सो हे तुमच्यावरती आहे की तुम्हाला मराठीत व्लॉग पाहिजे की हिंदीमध्ये, ते नक्की सांगा. चला तर आता सुरुवात करूया आपल्या जर्नीची. सगळ्यात पहिलं आपल्या देवाचं नाव घेऊया. श्री गणगणपती नमः, श्री देवी सातेरी नमः, श्री स्वामी समर्थ नमः. आणि बघूया आता आपल्या जाताना नवीन आपण रूट घेणार आहोत. तांबे घाट, आय डोंट नो एक्झॅक्टली कोणता घाट आहे, पण असं काहीतरी आहे जो राजापूरच्या पुढून एक घाट आहे जो डायरेक्ट कराडला जातो. तर आपण तो वाला रूट जाणार आहे. आता आपले 3 रूट कवर करून झालो आपण. ओल्ड मुंबई गोवा हायवे कोस्टल रूट, आपला आंबोलीवाला रूट म्हणजे जो पूर्ण पुण्यामार्गे आंबोली येतो आणि मग सावंतवाडी येतो, आणि तिसरा हा आहे जो राजापूरवरून आपण मुंबईला येणार आहे. तर बघू आता आपल्याला काय बघायला भेटतं, काय पाहायला भेटतं. हा रूट पण नवीन आहे. सो आय गेस किती टाईम लागतो मला माहीत नाही. आता वाजले आहेत 8:30 पावणे 9च्या आसपास आले आहे. थोडा लेटच झालो आहे मी, पण नो वरीज, बघू आता काय होतं आहे. चला तर आता आपल्या सुंदर गावाला बाय बाय करूया. बाय बाय, आणि परत भेट घेऊ आपण या गावाची नक्कीच. सो आता आपण आलो आकेरी टिटा, आणि इथून आता आपल्याला हायवे भेटणार आहे आपला. हा बघा, हा जो समोर आहे ना, हा आपला मुंबई गोवा ओल्ड हायवे NH66. आपल्याला जायचं आहे लेफ्टला. राईटला गेलं तर तुम्ही गोवा जाणार, आणि हा स्ट्रेट आपल्याला मुंबईला जाणार आहे, म्हणजे राजापूरमध्ये जायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला तो आंबे घाट, आय डोंट नो की आंबे घाटच आहे की नाही, बट असेल. आपल्याला एक घाट पकडायचा आहे जो थेट आपल्याला कराडला घेऊन जाणार, म्हणजे लिंक करणार पुणे एक्सप्रेस हायवेला. सो बघूया आता. सो हा आहे आपला हायवे जो आपल्याला पकडायचा आहे, NH66 पाठीकोन. चला सुरू करूया आपला प्रवास. ओके, तर आपल्या साईडला तुम्ही हायवे बघू शकतात. एकदम मस्का चकाचक हायवे आहे आणि हिरवळ एकदम सगळं प्रॉपर. म्हणजे बोलतात ना की सिंधुदुर्ग तुम्ही आलात, ॲक्च्युली राजापूरच्या नंतर म्हणजे खेडच्या नंतर हायवे जरा चांगलाच आहे, बट इकडे अजून चांगलं आहे. तिकडे थोडे पॅचेस तरी होते, थोडे अंतर, म्हणजे लांब अंतर, त्याच्यानंतर थोडे पॅचेस होते, बट इकडे पॅचेसच नाही आहे. दोन्ही साईड हायवे वर्किंग विथ ऑल 4 लेन्स. सो ते महत्त्वाचं आहे की या साईडला हायवे बनला, त्या साईडला एकदा हायवे बनल्यानंतर हा सगळं शॉर्टेस्ट रूट होणार आहे मुंबईला यायला. तर बघू काही बनतो त्या साईडला, या साईडला तर बनवून तयार आहे मस्त आहे की. सो आतापर्यंत हे अपडेट आहेत. सो एक मोठा थँक्स टू बजाज शोरूम कुडाळ, बिकॉज ऐन टाईम आला, म्हणजे 2 दिवस आधी माझे ना बॅक रेअर जो व्हील आहे त्याचे बेरिंग्स आहेत ना ते जरा खराब झाले होते, तर त्यामुळे ना वॉवल करत होतं पाठचं चाप. सो अर्जन्सीमध्ये आपले शोरूममध्ये मित्र आहेत सिद्धेश करून, सो त्यांच्यानी पटापट एका दिवसात पूर्ण काम करून टाकलं गाडीचं. आणि तुम्ही बघू शकता नवीन मीटर पण आला आहे आपला. सो आता तुम्हाला सगळे जे आकडे इकडे ते नीट दिसतील. तिकडे अजून पण खूप पाणी आहे. हो 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 हो
ही आपली आवडती गड नदी आहे, तो आपला रेल्वेचा ब्रिज, ही आपली गड नदी आणि हे आपलं कणकवली नगरपंचायत आपला सगळ्यांचं स्वागत करत आहे. सो बघू जरा खालूनच जाऊया, पेट्रोल भरायचं आहे. विचार केला कणकवलीला थांबू पेट्रोल भरायचं आहे, तर पुढे बघूया काय डेव्हलपमेंट झाले आहेत काय नाही झाले आहेत. तेव्हा ज्यावेळी मी होतो इकडे शिकायला तेव्हा ब्रिज पण बांधला नाही गेला होता, त्याचं बांधकाम चालू होतं आणि आम्ही निघालेलो. आता कणकवली वरनात बायपास होऊन जातो. सो खूप मस्त वाटतं इकडे येऊन. आणि माझ्या कणकवलीच्या सगळ्या मित्रांना नमस्कार, माझ्या कॉलेजला पण मला नमस्कार. जर कोण व्हिडिओ बघत असणार तर नक्की कमेंट करून सांगा. सो आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो ना तेव्हा इकडे एक निखिल करून एक रेस्टॉरंट होतं, ज्यात आम्ही खूप यायचो. बिकॉज खूप अफोर्डेबल आणि खूप प्रीमियम चांगलं असं जेवण भेटायचं. इथेच कुठे ते असलं पाहिजे, मिंट लिफ्टच्या आजूबाजूलाच. सो आय गेस इथे असणार. सो ना कसं होतं 60 रुपीज आमची थाली होती. हे बघा बासमती इथेच कुठेतरी, हे आय गेस निखिल आहे जे आता बांधकाम सुरू आहे बघा ते. सो कसं होतं 60 रुपीज आमची मेसला थाली होती. मेसला जेवण जर चांगलं नसलं तर मग 70 रुपीजला इकडे वेज थाली होती. त्यामध्ये मस्त आहे की दाबून जेवायचं एकदम आणि घरी जाऊन झोपायचं. काही बोला कोकणात हायवेवरती पण चालवायला मजा येते. म्हणजे विचार करा, हायवे पण असं एकदम प्लेन स्ट्रेट नाही आहेत, वरती खालती असे कर्व्स आहेत. नाहीतर बाकीच्या हायवेला मी बघितलं नाही, पुणे हायवेला स्ट्रेटच आहे तो, कर्व्स यूज काय नाही तर मजा येत नाही, असे एकच तसं चालायला लागतं. पण इकडे बघा ना मस्त आहे की हिरवळ. आता मला माहीत नाही पुण्यात आता एवढी हिरवळ भेटणार की नाही आपल्याला त्या हायवेला जेव्हा आपण कनेक्ट होऊ, पण इकडे एकदम हिरवळ, आपली नारळाची बाग, आंब्यांची बाग, काजूची बाग, घरं, डोंगर, नद्या, दरी, सगळं काय बघून म्हणजे असं ना मन आनंदित होतं आहे. आणि आता आपण जवळपास तळे क्रॉस करून पुढे आलो आहे राजापूरच्या दिशेने. आता बघू आता आपल्याला तो घाट कधी भेटतो. मी आता मॅप लावला नाही आहे, आता बघीन मॅप लावून थोड्या वेळाने. तर मी ना श्रीमान दादाचा ब्लॉग बघितलेला, ZX सेनारवरनं ते इथून जात होते आणि ह्याच रूटने जाताना त्यांना एवढा आवडलेला रूट, ते स्वतः बोलले की भाई म्हणजे एवढा मस्त रोड आहे, ZX सेनासारखी स्पोर्ट बाईक घ्या, जागा ती काय तुम्ही चालवणार, काय मजा घेणार. पण नंतर श्रीमान दादानी तो रोड कंटिन्यू केला, खेडच्या पुढे गेले ते. आणि खेडच्या पुढे नंतर तुम्हाला माहिती आहे येताना आपला रोड भेटला होता, खरंच खराब रोड त्यांना मिळाला आणि ते खूप कंटाळले. स्पोर्ट बाईक म्हणजे बोलतात ना ह्या रोडवरती चांगली आहे, बट खेडचा जो पुढे रोड आहे ना तो रोड खराब आहे. पण श्रीमंतांनी जर इकडचा जो आपला आपण ज्या आता आंबेघाट मला माहिती आहे, पण त्या घाटाने आपण जातो त्या रूटने जर गेले असता ना तर अजून मजा गेली असता. दादा जर तुम्ही हा व्हिडिओ बघतात आहे तर थोडासा शाउटआउट भेटला तर बरंच होऊन जाईल. ही बघा एकदम सुंदर नदी, ही तीच नदी आहे ॲक्च्युली. कणकवली पुढे होऊन ही येते आणि एक नंबर व्ह्यू देते, पूर्ण एक नंबर व्ह्यू आहे. आता आपण आलो आहेत खारेपाटण आणि आता आपल्याला राईटला जायचं आहे, म्हणजे ह्या रूटने. बघू आता हा रूट आपल्याला कुठे घेऊन जातो. सो आता आपल्याला हा रूट सांगितला गेला आहे खारेपाटणवरनं आतमध्ये, म्हणजे हा जातो गगनबावड्याला. बट आहे ना स्ट्रेट गगनबावड्याला पण जाताना हा कराडला पण बाहेर पडतो. आता पुढून एक डायव्हर्जन आहे राईटला, त्यानंतर आपण डायरेक्ट कराडला बाहेर पडणार. खूप टाईम आहे कराडला बाहेर पडायला. सो बघू आता किती किलोमीटरचा ते मी बघितलं नाही, बट हा रोड कराडला जातो एवढा कन्फर्म आहे. आता बघा कसं आहे, रोड चांगला दिसतो आतापर्यंत, सिनरी चांगली आहेत, खाली नदी आहे, खाली शेतं पण आहेत, डोंगर आहेत, मस्त रोड बीड एक नंबर आहे, सिनरी एक नंबर आहे, एन्जॉय करत जाऊ शकतो. आता बघूया की रोडच्या पुढे कंडिशन्स कशा आहे. कंडिशन चांगले असले ना तर रोड मी रिकमेंड करेन, नाहीतर बाई गगनबावडा मार्गी सगळ्यात बेस्ट आहे किंवा आंबोली मार्गे सगळ्यात बेस्ट आहे आत्तापर्यंत. आता हा रोड बघूया, असाच जर असला तर चांगला आहे. तर मित्रांनो गुगल आपल्याला फिरवतो आहे आणि फिरायला ॲक्च्युअलमध्ये मजा येते. म्हणजे छोटे छोटे रोड आहेत, कुठे त्या कराडला जाईपर्यंत असे छोटे छोटे रोड आहेत.
एवढे पूर्ण ग्रास बघ केवढी वाढली आहे, म्हणजे अक्षरशः माझ्या छातीच्या हाईटपेक्षा शोल्डर हाईटला पकडा एवढी मोठी ग्रास आहे. कोकणातील निसर्ग आणि एवढं आतमध्ये नाही, एवढं आतमध्ये आहे, म्हणजे इकडे घरं आहेत खूप सारी. मी विचार करतो आहे की ते लोक कसे येत असतील, म्हणजे हायवेने जर बसने आली तरी त्या लोकांना किती आतमध्ये यायला लागतं भाई, आणि जर ट्रेनने आले तरी किती आतमध्ये, म्हणजे किती लोक आतमध्ये राहतात. जास्त त्या साईडला नको जाऊया, गाडी खाली जाऊया. खाली ॲक्च्युली हे लँड आहे, खाली पूर्ण अशी एक व्हॅली दरी अशी आहे. आपण ह्या साईडने झालं जरा 4 खड्डे खाल्ले चालतील. सो हा आपल्याला एक घाट मिळाला आहे जो तुम्हाला कराड साईडला इकडून जाताना भेटणार, अनुष्कर्णा घाट. तर खूप डेंजर आहे घाट, म्हणजे खूप स्टीफ आहे आणि रोड पण एवढं चांगलं नाही घाटवरचं. म्हणजे घाटचा हा थोडं मला चांगलं, थोडं खूप खराब आहे. जसं तुम्ही स्पीडअप करणार ना मग टर्न्सला बरोबर खड्डे येतात, असा विषय. तर मग ह्या घाटावरती पण गाडी आरामातच चालवा. बाकी तुम्ही बघू शकता नजारे एक नंबर आहेत, मस्त मजा येते आतापर्यंत तरी. पूर्ण रोड बघा वरती जातो, तो दिसतोय रोड, तो बघा इथून असा होतो वरती रोड जाणार आहे आपला. हो भाई साफ, केवढे मोठे आणि रोड तर बघा एकदम डेंजर आणि स्मूथ. सगळ्यात मेन गोष्ट अशी आहे की स्मूथ आहे. वर्ण बघा एकदम शार्प 90. आपण चढती आय गेस तिथून चालू केली आहे आणि आपण बघ किती उंचावरती आलो लगेच. तो बघा एक रोड छोटा जातो आहे खाली. हा गगनबावडा घाट की अंसुरा घाट मला माहीत नाही कुठला घाट आहे, पण एक नंबर आहे भाई, एक नंबर आहे. ते राधानगरी धरण आणि एक नंबर, एवढा हाईटवरती आहे ना, भारी वाटतं ना. सो आपला हा जो घाट होता जो आता संपला आहे तो होता अनुस्कुरा घाट. मी आता बघितलं मॅप्समध्ये आणि फार छान होता. सेम गगनबावडासारखाच आहे, हा उंच आहे, पण गगनबावडापेक्षा तुम्ही बोलू शकता थोडा या फिर इक्वल टू डेंजरस आहे. मान्सूनमध्ये तुम्ही महाराष्ट्रात कुठेही फिरा तुम्हाला हे नजारे तर भेटणारच. म्हणजे ग्रीनरी हे आहेच आपल्या महाराष्ट्रामध्ये, ग्रीनरी कुठेही जा ही भेटणारच तुम्हाला. आणि ॲक्च्युअली पावसाळ्यातच फिरायला मजा आहे, कारण की सगळं हिरवं गार असतं मस्त. फक्त एवढंच की ऊन जरा आता आलं आहे ना, त्यामुळे जरा गरम व्हायला लागलं आहे. एक नंबर वाटतं ना, एक नंबर. झाडं ना वेगळीच वाटतं काहीतरी. परत हाईटवरती आलो आहे आणि एक नंबर यार. जो व्ह्यू आहे ना, म्हणजे हा रूटनी ना जो व्ह्यू आहे ना तो पण जबरदस्त आहे. म्हणजे कोकणात कुठून पण या तुम्हाला व्ह्यू हा भेटणारच आहे. एक नंबर व्ह्यू आहे. आता बघू किती लांब आहे कराड. फक्त हे रोड जरा डेंजरस आहे, समोरनं गाड्या पण खूप येतात आणि वेडेवाकडे रोड आहेत, त्यामुळे जरा जपून चालवा. बाकी तुम्ही एन्जॉय कर द्या पूर्ण. विंडमिल बघा किती जवळ आहे मित्रांनो, एकदम जवळ आहे आपला विंडमिल. म्हणजे एवढ्या जवळून मी विंडमिलला आतमध्ये कधी बघितलं ना. आणि विचार करा एवढ्या जोरात ते हलतं आहे, पूर्ण विंडमिल गोल गोल फिरतं आहे. विचार हवा काय असणार. गिरीकर्तन घाट, वाव, अद्भुत नजारे, अद्भुत. म्हणजे ओ हो. म्हणजे ह्या साईडला तर एक नंबर आहे आणि रोडच्या साईडनी जी झाडं बघायला मजा येते ना, एक म्हणतो ना सिनरी झेम जातात ह्या रोडला भाई. त्या साईडने एवढे मिळाले नसतं. म्हणजे हायवेने जायला मला कंटाळा येतो, काय बोलायला तुमच्यावर मिळत नाही. बट अशा छोट्या रोडवरती तुम्हाला ना काय छोट्या गोष्टी सांगता भेटतात आणि मजा येते. आता वाजले असतील 11 आणि गरमी तर खूप झाली आहे. रोड छोटे आहेत पण असे सावलीवाले जो पॅच येतात ना तेव्हा जाम भारी वाटतं. सो अखेरकार आपण NH48 म्हणजे आपला कोल्हापूर पुणे मुंबई मार्गे जो रोड आहे त्या रोडला आपण कनेक्ट झालो आहे. रोड खूप छान होता कराडवरपर्यंत. म्हणजे कराड अजून आलं नाही, कराड आता पुढे आहे, 7 किलोमीटर्स अजून आहे. बट त्या आपण हायवेला कनेक्ट झालो आहे आणि इथपर्यंत जो रोड होता मधला तो खूप छान होता. थोडासा बोलू शकतो की टफ रोड आहे बट खूप छान रोड आहे, हे बोलायला काही हरकत नाही आहे. आता बघू कुठेतरी जेवायचा स्टॉप घेऊया, एक जेवण करू लाईटमध्ये काहीतरी.
आणि मग पुढे जाऊ. बिकॉज गाडीला पण आपल्या रज्जोला पण थोडी रेस्ट पाहिजे. कंटिन्यूस आपण 5 तास तरी 4-5 तास तरी आपण कंटिन्यूस चालवतो रज्जोला. सो त्यामुळे बघू आता कुठे ते चांगलंच एक हॉटेल बघून जेवायचा विचार आहे. सो फायनली सातारा 8 to 7 किलोमीटर्स राहिला अजून. आणि ग्लव्ज मी काढून ठेवले बिकॉज गरम एवढं होत होतं ना भाई. ग्लव्ज पूर्ण तापले होते, त्यांना थोडं काढून ठेवलं आहे. सो इग्नोर दॅम. आणि आता आपल्यासमोर दिसतं ना खंडाळा घाट. आता आपल्याला टनल भेटतं, खंडाळा टनल. सो बघू आता इथेच कुठेतरी लास्ट टाईम मी जेवलो तिथे जेवणार आहे. तिथे जेवणार मस्त आणि नंतर बाकीचा प्रवास जो पुढचा आहे तो चालू ठेवणार. सो येस, आपण थांबलो आहे साताऱ्याच्या थोडा पुढे एक हॉटेल आहे, नाव आहे मटन भाकरी. अँड ॲक्च्युली मला खूप दिवसाचं मटन घ्यायचं होतं. सो मी विचार करत होतो की कुठे खाऊ. तर पहिलं कोल्हापूर आलं मनात, बट कोल्हापूर आपण बायपास केलं त्यामुळे आपल्याला काही होतच नाही की कोल्हापूरमध्ये आपल्याला खायचं काय संबंध येत नाही. सो इकडे आलो, विचार करतो थोडं पुढे एक नीट हॉटेल भेटल्यानंतर खायचं. सो आता हे भेटलं आहे बघे साताऱ्याच्या जस्ट पुढे मटन भाकरी करून किंवा मागवलं आहे. थोडंच खाणार आहे लाईटमध्ये बिकॉज झोप नाही आली पाहिजे म्हणून. सो लेट्स सी आणि बघू आपण. सो फूड इज हियर अँड अभी एक काम करूया, लवकर संपवू आणि मग आपली राईड कंटिन्यू करू. ओके. सो परत एकदा सगळ्यांचं स्वागत आहे सॅडलवरती. आणि नवीन मीटर आमचं वाटतं कसं एकदम मस्त ना. रज्जो इज परफॉर्मिंग टू गुड. नजर लागून आहे रज्जोला, खूपच चांगली परफॉर्म करते. ॲज पर तिचा जो एज झाला आहे त्याप्रमाणे ती खूप चांगली परफॉर्म करते आणि तिला आम्ही नवीन मीटर लावला आहे. सो आता तुम्हा लोकांनाही काही प्रॉब्लेम नसणार, तुम्हा लोकांना एकदम नीट पूर्ण ओढो सगळं दिसणार. सो जसं बघायला गेलं तर एकदम नवीन झाली आपली गाडी. 342 किलोमीटर्स ओनली ओडोमीटर. सो चांगलं आहे ना, भारी वाटतं ना काहीतरी असं बघून. सो फायनली पुणे इज हिअर. आपण पुण्यात आलो आहोत आणि टाईम आता मला माहीत नाही किती वाजला एक्झॅक्टली. इथे टाईम कायम रॉंग असतो. पुणे इज़ वे मोर सिमिलर टू मुंबई. जहाँ देखो वहाँ पे कंस्ट्रक्शन शुरू है, जिथे बघू तिथे. लॉर्ड स्प्लेंडर, सी द स्पीड ऑफ लॉर्ड स्प्लेंडर. स्प्लेंडर लॉर्ड का म्हटले जाते ना तसं 85 स्टील मी तिला पाठी काढत नाही आहे. सो फायनली लोणावळा आला आहे. आणि लोणावळा येताना एक गोष्ट मात्र दर टायमासारखीच आहे की कधी या म्हणजे विकेंडला गर्दी तर असतेच आणि आजही आहे. सो आता होप सो की खोपोलीच्या पुढे जो आपला हायवे भेटतो ना त्याला ट्रॅफिक ना भेटू यार. सो टाईम इज 6:30 आणि तुम्ही बघू शकता लोणावळ्यामध्ये गर्दी किती आहे भाई. ह्या पॉईंटला ना हमेशा गर्दी असते. सेल्फी पॉईंट बोला, ब्रेकफास्ट पॉईंट बोला, मॅगी पॉईंट, भुट्टा पॉईंट, जे बोलायचं आहे बोला, पण कायम या पॉईंटला ना गर्दी असते. सो गाईज आता संध्याकाळ झाली आहे आणि संध्याकाळ पोहोचलो आहे लोणावळ्यात आणि आपण बघू शकतो की एक नंबर सनसेट होतो आहे. पुरं ऑरेंज अँड ऑरेंज झालं सगळं. अँड सनसेट बघायची मजा राईडवरती का ती वेगळीच असते. आणि आपण बघू शकतात की 1 महिन्यानंतर पूर्ण आपण सनसेट बघितलं आहे म्हणजे राईडवरती. ह्याच्या आधी आपण आय गेस गोवा म्हणजे आपल्या गावी जाताना आपण सनसेट बघितलेला तो. आणि त्यानंतर आपण डिरेक्टली 1 मंथ नंतर आता सनसेट बघतो आहे. सुपर सनसेट. राईडवरती सनसेट आणि सनराईज बघायची मजाच काहीतरी वेगळी असते. सो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं खोपोलीमध्ये, आपल्या लाडक्या खोपोलीमध्ये. आणि खोपोलीला येऊन एक बोलतात ना की वेगळीच मजा म्हणजे आतून असं एक उत्साह येतो थोडासा की खोपोली आपल्यासारखी आहे आता, खोपोली आपली आहे आता अशी. सो थोड्याच वेळात आता पनवेल येणार आहे आणि मी विचार करत होतो की आताच ब्लॉग संपवून टाकूया बिकॉज पुढचं काय दाखवण्याचा अर्थ नाही आहे. मुंबई तर सगळ्यांनी बघितलीच आहे आणि कितींदा तरी ह्या रोडवरनं मी गेलो आहे आणि कितींदाही तो रोड मी दाखवलं आहे. सो जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत आपण हा ब्लॉग संपवून म्हणजे ही सिरीज संपवून टाकू.
सो तुम्हाला जर ही सिरीज आवडली असेल, तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे, तुम्हाला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, कमेंट करायचं आहे आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो जर अजून असेच जर तुम्हाला आवडत असेल कोकणातली गोष्टी तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी अजून खूप सारा कंटेंट कोकणातला शूट करायचा बाकी विचार करून ठेवला आहे, पण जर तुम्हाला आवडत असेल तर मी शूट करेन. आणि बघू आता लवकरच भेट होईल आपली. सो तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, एन्जॉय आणि हां सेफ राहा, जिथे पण आहे सेफ राईड करा अँड बाय बाय. चला तर हा ब्लॉग इथेच एंड करूया आणि नक्की लवकरच भेटू.